स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं माहेरातील रूटीन शेअर करणार आहे। डिलिव्हरीनंतर मी मम्मीकडे आले होते आणि तिथलाच माझं हे रूटीन आहे। इथे ना माझी अंघोळ झाली होती आणि मम्मीने इथे चहा बिस्किट आणि एक डिंकाचा लाडू दिला होता मला नाश्त्यामध्ये। आणि मी जसं नाश्ता करायला बसले तेवढ्यात माझं बाळ उठलं। आपण जेवायला घेतलं किंवा काही खाण्यासाठी घेतलं की बाळ हे उठणारच, हे तर मॅन्डेटरी आहे। त्यानंतर ना मम्मीने बाळाला घेतलं आणि मी इथे नाश्ता करून घेतला। माझं बाळ 1 महिन्याचं झालं ना तेव्हापासून त्याने घेण्यासाठी नाटक करायला सुरुवात केली। सारखं घ्यायला पाहिजे, खाली अजिबात थांबायचं नाही। त्यानंतर ना मी बाळाला मल्टीविटॅमिन्सचे ड्रॉप्स देते आणि बाळाला इथे उन्हात थोड्या वेळ ठेवते। बाळाला विटॅमिन डीचे ड्रॉप्स तर चालूच असतात, तरीसुद्धा बाळाला रोज सकाळचं कोवळं ऊन देणं खूप गरजेचं असतं। आणि हा माझा मस्तीखोर लाडोबा आता पूर्णपणे जागा झाला आहे। तर याला ड्रॉप्स आणि ऊन दिल्यानंतर ना मी याला फीड करते, कारण यानंतर मालिशवाल्या मावशी येतात याला आंघोळ घालण्यासाठी। आणि आंघोळ केल्यानंतर ना तो झोपतो, सो त्यासाठी त्याचं पोट भरलेलं असणं गरजेचं आहे। सो मी त्याला आंघोळी आधी फीड करून घेते आणि फीडिंग आणि बर्पिंग हे तर दर 2-2 तासांनी कंपल्सरीच आहे। 8:30 ते 8:45च्या दरम्यान इथे मालिशवाल्या मावशी येतात याला मालिश करण्यासाठी। आणि याला मालिश प्रचंड आवडते, अजिबात रडत नाही तो मालिश करायला। आणि जेव्हा मला काहीतरी खाण्याची इच्छा होते ना तेव्हा मी बदाम खाते, कारण दुसरं तर काही खाण्यासाठी अलाउड नसतं। सो बदामने ना दूध वाढीसाठी आणि दुधाची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह होते बदामने। त्यानंतर ना इथे माझं फ्लिपकार्टवरनं एक पार्सल आलं होतं, ज्यात मी बाळासाठी क्लॉथ डायपर मागवलं होतं। सध्या तरी मी हे एकच मागवलं होतं, कारण की मी आत्तापर्यंत क्लॉथ डायपर यूज केलेलं नाही आहे। सो डायपर आपण बाळाला जास्त वेळ घालू शकत नाही, त्याने बाळाला ॲलर्जी व्हायचे चान्सेस असतात, रॅशेस येतात। त्यामुळे मी इथं क्लॉथ डायपर मागवलं होतं, कारण आता सध्या थंडीचे दिवस आहेत। आणि क्लॉथ डायपर 100% प्युअर कॉटनचा आहे। याच्या आतला क्लॉथ खूप सॉफ्ट होता। त्यानंतर मी सुद्धा बाळासोबत झोपले होते आणि नंतर मम्मीने मला दुपारी जेवायला उठवलं। तर दुपारी जेवणामध्ये मुगाची खिचडी होती, जे की मला खूप आवडते। सो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कळवा। आणि मी इथे जेवायला बसले तेवढ्यात माझं बाळ उठलं। मग मी त्याला फीड करून पुन्हा झोपी घातलं आणि दिवसभरात माझं बाळ शक्यतो 2 तास जागं असतं, पूर्ण दिवसभर तो झोपतो। आणि डिलेव्हरीनंतर ना माझी केस खूप पातळ झाली आहेत आणि खूप गळत आहेत सुद्धा। थोडीशी थंडी वाजत होती म्हणून मी इथे स्वेटर घातलं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।